हिवाळ्यात फुलकोबी खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. या दिवसात ताजी आणि पांढरी शुभ्र फुलकोबी मिळते, पण कधी कधी बाहेरून फ्रेश वाटणारी फुलकोबीमध्ये आत मात्र कीटक असतात. अशा वेळी फुलकोबी खरेदी करताना काय लक्षात घ्यावं, पाहूया टिप्स. नंबर 1, नेहमी पांढरी फुलकोबी खरेदी करावी. जर फुलकोबीवर लहान काळे किंवा गडद तपकिरी डाग असतील तर त्यावर बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव असू शकतो. नंबर 2, फुलकोबी घट्ट असल्यास त्यात कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते, पण जर ती पोकळ असेल तर त्यात कीटक असू शकतात. शिवाय अशी कोबी चवीलाही उत्तम लागत नाही. नंबर 3, कोबीच्या कडेला असलेली पाने फ्रेश आणि गडद हिरव्या रंगाची असावीत, कारण हिरवी पाने ही जंतुमुक्त असतात. याउलट पाने सुकलेली किंवा पिवळी पडलेली असतील तर याचा अर्थ असा की कोबी शिळी आहे. याशिवाय फुलकोबी उलटा करा आणि देठ सुद्धा तपासावा. जर देठामध्ये छिद्र असतील तर अशा प्रकारची फुलकोबी घेणं टाळावं. नंबर 4, कोबी हातामध्ये घेतल्यावर आकारमानापेक्षा थोडे जड असावा. जर फुलकोबीमध्ये ओलावा दिसत असेल आणि आतून पोकळी नसेल तर अशी कोबी घरी आणल्यावर मिठाच्या पाण्यात किंवा हळदीच्या पाण्यात 10 ते 15 मिनिटं भिजवावीत. पाणी कोमट असावं, यामुळे कीटक नाहीसे होतात.